चला तर मंडळी, आज आहे नॉनव्हेज डे। आज सकाळी सकाळी माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे मटण। 1.25 किलो इतका मटण आहे। मटण पहिल्यांदा तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता करूया वाटणाची तयारी। वाटणासाठी इथे मी लहान साईजचा कांदा घेतलेला आहे। कांदा आपल्याला पहिल्यांदा फोडून घ्यायचा आहे। मंद आचेवर गॅसवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। खोबराही भाजून घ्यायचा आहे। आता मी मटण कुकरमध्ये करत आहे, तर त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालायचे आहेत आणि कांदा घालायचा आहे। 4 मोठे कांदे घेतलेले आहेत। छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता खलबत्त्यामध्ये घालत आहे मी लसूण आणि आलं, हेही आपल्याला चेचून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट करू शकता, पण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं की टेस्ट अजून छान होते, म्हणून मी चेचून घेते। हे बघा, आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता कांदाही आपला छान असा ट्रान्सपरंट गोल्डन असा झालेला आहे। मंद आचेवर शिजवलेला आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिखटवाली मिरची घेतलेली आहे। चेचलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे। हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो। 2 मीडियम साईजचे टोमॅटो इथे घेतलेले आहेत मी बारीक चिरून, ते घालत आहे। आता टोमॅटोही आपल्याला छान याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। टोमॅटो मऊ होतोय तोपर्यंत आपण इथं वाटण तयार करूया। इथं भाजलेलं खोबरं कट करून घेतलेलं आहे मी, भाजलेलं कांदा घातलेला आहे, दालचिनी, मोठी वेलची, लवंग, मिरी, धणे 2 चमचे इतके धणे घातलेले आहेत, 1 चमचा बडीशेप। आता थोडंसं पाणी घालून हे आपल्याला ना वाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी वाटून घेतलेलं आहे। आता आपला टोमॅटोही छान मऊ पडलेला आहे। ह्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद आणि 2 चमचे आगरी मसाला घातलेला आहेत। हे जे मसाले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत। हे मसालेही आपल्याला मंद आचेवर छान असं परतवून घ्यायचं आहे। मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला, थंड पाणी नाही घालायचं। एकदम थोडंसं असं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला आता मटण घालायचं आहे। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता सर्व मटण मी याच्यामध्ये घातलेलं आहे। याच्यामध्ये मी लसणाचे 2 कांदेही घालते। तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू। आम्हाला आवडतं म्हणून मी घालत आहे। खूप छान लागतं हे। आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यावर मी झाकण ठेवून दिलेलं आहे। झाकणात पाणी घातलेलं आहे। मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आता झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता याच्यातून छान अशी वाफ निघत आहे। पहिल्यांदा तर आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय करायची आहे आणि ही सगळं जी वाफ आहे ती काढून घ्यायचं आहे। म्हणजे मटणामध्ये एक थोडासा विशिष्ट असा वास असतो, तो वास या वाफेमुळे निघून जातो। तर आपल्याला वाफ सर्व काढून घ्यायची आहे। आता वरती जे पाणी ठेवलं होतं ते थोडं कोमट झालेलं आहे, ते याच्यामध्ये घालायचं आहे। गरमच पाणी घालायचं आहे, थंड घालायचं नाही आहे। कोमट घातलं तरी चालतं। आता तुम्हाला जितका रस्सा पाहिजे ना तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। छान असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटाटा। आम्हाला बटाटे जास्त आवडतात म्हणून मी जास्तच बटाटा घातले। तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू। आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ। आणि आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे। पहिल्यांदा मी 2 चमचे इतकं वाटण घातलं, नंतर पुन्हा 1 चमचा वाटण घातलं। टोटल 3 चमचे इतकं मी वाटण घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला आता हाय करून घ्यायची आहे। छान ढवळून घ्यायचं आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे। आता मी ना कुकरच्या 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत। आता किती शिट्ट्या काढायच्या आपल्या कुकरवरही अवलंबून असतं आणि मटणावरही अवलंबून असतं। तर 4 शिट्ट्या मी काढलेल्या आहेत। बाजूलाच मी भातही लावलेला आहे कुकरमध्ये। आता बघा, मस्त असं आपलं मटण तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा तवंग आलेला आहे। छान झणझणीत चमचमीत असं मटण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता रस्सा एकदम दाटसर चाललेला आहे। गरम गरम आहे म्हणून थंड झाल्यावर रस्सा अजून दाटसर होईल आणि मटणही आपला छान असा शिजला गेलेला आहे।
आज मी भाकरी वगैरे नाही केली, गरम गरम भाताबरोबरच मला हा आज मटणाचा रस्सा म्हणजे मटणासोबत जेवायचा आहे. तर गरम गरम भात, त्यावर मस्त हा झणझणीत आणि चमचमीत मटणाचा रस्सा. बाहेर मस्त पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे मी आज भातच खाण्याचं ठरवलं. मटणी वाढून झालेलं आहे, सोबतच मस्त कांदा आणि लिंबू असं हे माझं आजचं जेवण तयार आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.